चाललो आहे आता हिरेमनोळेला. चला मग हिरेमनोळे जाऊया आज. आजूबाजू सगळं हिरवगार बघता बघता आम्ही येऊन पोचलो आमच्या गावी. ते आहे हिरेमनोळे. तर ही आहे गव्हर्मेंट स्कूल आणि रस्ता थोडा खराब आहे बघा. बस पण चालले आमच्या गावी. तर हे आहे लक्ष्मीचं मंदिर. आम्ही आता शेतात आलो आहे आणि मस्तपैकी इथं धामणं मिळालेलं आहे तुम्हाला. ह्याला आम्ही धामणं असं म्हणतो. एक नंबर आहे. त्यानंतर मध्ये मी काही शूट नाही केलं. दुपारी जेवण त्याने झालं, थोडा रेस्ट घेतलं का म्हणजे ऊन भरपूर होतं म्हणून मग डायरेक्ट खानापूरहून हुबळीला येताना शूट केला. रिटर्न आम्ही संध्याकाळीच निघालो. आता जस्ट मी हुबळीला येऊन पोचले आणि हे माझ्या काकाने देऊन पाठवलेत. कारली, डब्बू मिरची, हे धामणं आम्ही जे काढलेलो. त्यानंतर इकडं आंबा आहे. काकून खूप काही दिलेत. कणस, मिरच्या, वाळकू. त्यानंतर इथं माझ्या काकू सासूबाईनं सांडगे दिलेले आहे. साखर दिलेत बाबांनी. मी आता घेऊन आले. आता हे सगळे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून टाकते. चला मग. तर ह्या व्हिडिओबरोबर एक आज रेसिपी पण बघून चला. तर आज ही एक रेसिपी आहे, ती उन्हाळा वाळवण्याची रेसिपी आहे. तर इथं हे नाचण्याचं पीठ किंवा रागी फ्लोअर असं म्हटलं जातं. तर रागी फ्लोअर 1 कप घेतलेला आहे. त्याला 1 कप पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून गुठळ्या न झाल्याने म्हणजे गाठी व्हायच्या नाहीत असं छान मिक्स करून घ्यायचं. आता इथं बघू शकता छान मिक्स करून ठेवलं आहे. आता मी गॅसवर पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये घेत आहे पाणी. सेम मेजरमेंटनंच पाणी घ्यायचं. आता मी तिथं 1 कप पाणी घातलेलं आहे. इथं मी 2 कप ऑलरेडी घातलेलं आहे पाणी आणि हे आहे 3रा कप पाणी. तर 3 कप पाणी टोटली आम्हाला पाणी लागणार आहे. पूर्ण रेसिपीला 4 कप पाणी लागणार आहे. तर मीठ चवीप्रमाणे मीठ घाला आणि फक्त मीठ घातलं आहे मी. तुम्हाला तिळ घालायचे असतील, जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. ते कंप्लीट ऑप्शनल आहे. पाणी पूर्ण उकळायला द्यायचं. छान उकळलं पाणी मग पीठ घाला. जे आपण रागीचं मिक्स करून ठेवलं ते हळूहळू पीठ घालून मिक्स करून घ्यायचं. आता इथं बघू शकता मी पाण्याला 1 उकळ आलेली आहे. आता पाणी छान उकळलेलं आहे. आता मी हळूहळू पीठ घालत आहे आणि कंटिन्युअसली स्टीर करत जायचं. जर तुम्ही सोडला की आत गाठी होऊ शकतात. तर व्यवस्थितपणे स्टीर करून व्यवस्थित शिजवून घ्या पीठ. जाड होतं पीठ तर व्यवस्थितपणे जाड होण्यासगळं शिजवून घ्या. 10-15 मिनिट लागतात शिजायला. तर कम्प्लिटली शिजवून घ्या पीठ.
आणि जर तुमचं पीठ खूपच पातळ झालं आहे आणि त्याला चकली बी करायला येत नाही आणि सांडगे पण करायला येत नाही, तर काय करायचं तुम्हाला सांगते. आता तुमचं पीठ खूप पातळ झालं असेल तर त्यात तुम्ही सुकं पीठ वरनं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक लक्षात ठेवायचं की गाठी व्हायला कुठलेही द्यायचं नाही. छान मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतलं की काही होत नाही. वरनं पीठ घातला तरी छान शिजवा त्याला, तर खूप छान असे चकली होतात. तर इथं बघू शकता मी चकली घालायला माडीवर स्लॅबवर आलं आहे आणि असं हे पीठ व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे चकली पण छान होतात. माझ्याकडे हे चकली आईट आहे, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि अशा आपण चकली करून घ्यायच्या. तर अशा प्रकारे झालं. मी चांगलं 2-3 दिवस वाळवलेलं आहे. तर तळल्यानंतर मी नक्की दाखवेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.